म्हणजे करमलं नाही घरी तर मी इथे येऊन बसत असते, कधी इथे इथे नाहीतर मग सायकल चालवत असते इकडे. तरी अगर कोणाजवळ जर ट्रायपॉड नसला तर तुम्ही व्हिडिओ कसा शूट करणार एका हाताने? तर पहा, तर तुम्हाला पण हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना. आणि तुम्ही कशा आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे. आजचं वातावरण पहा, मी रोजच तुम्हाला हे दाखवत असते, आज पुन्हा अजून तुम्हाला हे वातावरण दाखवत आहे. आणि पहा, इथे पाणी आलं आहे, रचं पाणी, म्हणजे एक शिरवा येऊन गेलेला आहे, तर पूर्ण अंगण ओलं झालेलं आहे. आता उघडलं तर चला मी आज तुम्हाला फिरायला नेते. म्हणजे मी ते जेवढं ते खुली जागा आहे ना ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते. तिकडे म्हणजे असेच म्हणजे व्यायाम करायला जात असते. चला मी तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे आली मी, तर तुम्हाला मी तिथून वरून दाखवत होती ना की हे इकडे खुली जागा आहे. आणि कोण लपतं, तर ह्या जो ओटला आहे ना इथे येऊन बसत असतो आणि इथून तिथे माझ्या घरी रूमकडे पाहत असतो. ते जाऊ द्या, तो कोणी राहिलेला नाही आहे, मी त्याचा विषय काढतही नाही. आता याच्या पुढं मी कधी त्याचा विषय काढणारही नाही. तर हे पहा, पूर्ण हे खुलं आहे. इथं ना रील बनवायला खूप मस्त वाटते. मी इंस्टावर इकडे ना खूप अशा इच्छा रील बनवले आहे. यूट्यूबवर नाही टाकली मी. इकडे ना खूप मस्त वातावरण आहे, म्हणजे मोकळं. आता हे प्लाटो पडलेले आहे, तर काही विकले, काही प्लाटो खपायचेच आहे. तर खूप मस्त वाटते इकडे. आणि आम्ही इथं हे एवढाच रोड आहे हा, म्हणजे हा लंबा आणि इथेपर्यंत. तर इथून आम्ही सकाळी रोज 10 चक्रा मारत असते. आम्ही तिघजणी, जो बी असलं कोणी त्यांच्यासोबत, दोघे तिघजणी आम्ही मोहल्ल्यातून येत असतो. आणि इथे 10 चक्रा मारतो. कधी तिकडचा रोड आहे तिकडून, तर तिकडून सुद्धा म्हणजे एक राऊंड तर तिकडून मारून येतो आणि इथे 10 चक्रा. तर असं मी इथे करत असतो. तसं तर मला जरूरत नाही आहे, पण त्याच्याबरोबर थोडीशी येते सकाळी. काय थोडंसं मन फ्रेश होऊन जाते, कसं आहे मोकळं होऊन जाते, कसंही मन मोकळं होते. त्याच्यासाठी मी इकडे येत असते. कोण मिस्टी मस्त वाटून राहिलं ना इकडे. हा ना, हिला तर हे तर पहिलेच तयार होऊन जाते माझ्यासोबत यायला, आहे ना. हिला खूपच मस्त वाटते माझ्यासोबत. कधी बी मी इकडे येईन ना, म्हणजे कुठेही जाईन, आता मी येतो असे करून मागच येते. तर कसा वाटला हा एरिया? इथे मोकळं मस्त. मी कधी बी इथे म्हणजे जेव्हा बी मला असं म्हणजे करमलं नाही घरी तर मी इथे येऊन बसत असते, कधी इथे नाहीतर मग सायकल चालवत असते. इकडे सायकल चालवायला म्हणजे मी 4 दिवसात सायकल शिकली इथेच. तर आता सायकल चालवणं येते. आता मला शिकायचे आहे स्कूटीमध्ये राहिलं आता मन, तर आता स्कूटी पण शिकणार आहे. तर आता स्कूटी मी सांगत नाही, तर तेव्हा मी म्हणजे आता पहिले प्रॅक्टिस करण, कारण जोपर्यंत मी स्कूटी चालवणं शिकत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही का. कारण मला जवळ पडते, कुठे जाय आले पडते. आणि पहा, आज किती मस्त हवा थंडी हवा चालू आहे. आणि कसं हे वातावरण, खुलं वातावरण खूप मस्त मोकळं लागते. म्हणजे जे मी पहा किती छान नजारा दिसत आहे ना, खूप मस्त नजारा दिसत आहे हा. अशा नजारामध्ये तुम्ही नक्की या. म्हणजे माझ्या आई बाबाचं वावर आहे ना, बस तसंच काही इकडे. आणि बघा तिकडे आहे मंदिर, शिव मंदिर इकडे आहे. आणि एक शिव मंदिर हे पहा, तर इकडे पण शिव मंदिर आणि तिथं आहे. तर हे पहा. नाही तर तुम्ही म्हणा दाखवत आहे, मी दाखवत आहे असंच, म्हणजे आली इकडे फिरायला म्हणून मी दाखवत आहे. नाही तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारणार की हे काय दाखवत आहे, आम्ही पाहिलंच आहे. पण मी तरी तुम्हाला इकडचं म्हणजे कुठे काय आहे हे सगळं मी सांगत आहे. एक हे शिव मंदिर सगळ्यात मोठं हे शिव मंदिर आहे, हे पुराण आहे. आणि हे आहे नवीन शिव मंदिर. आणि इकडे 2 लिंबाचे झाड आहे. इकडचा नजारा पाहायला ना खूपच सुंदर वाटते. तर इकडे येऊन बसायचं मस्त, हे सुंदर नजारा असा. पण
आणि चला मी व्हिडिओ शूट कशी करते ते पण मी तुम्हाला पुन्हा सांगते की व्हिडिओ शूट कसा करायचा आणि मोबाईल असा कसा पकडायचा आणि ट्रायपॉडनं कसं शूट करायचं म्हणजे पूर्ण नाही दाखवायचं आहे आणि म्हणजे कसं कसं करायचं आहे कसं शूट करायचं आहे थोडं थोडं याच्यात म्हणजे लोकांना इंटरेस्ट वाढेल पाहायला बघायला तर मी तसा टाईप तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवते चला मी आता व्हिडिओ ट्रायपॉडनं कशी शूट करते तर हे पहा इथे मी हे ठेवलं असं आणि इथे हा पसारा समजा मी समजा पसारा ठेवला इथे आणि आता तुम्हाला हे पसारा दाखवायचा आहे पसारा उचलताना दाखवायचा आहे तर मग ट्रायपॉडला इथे असं ठेवायचं आहे आणि म्हणजे असं ठेवलं आणि इथे म्हणजे हे एवढं असं दिसणार तर हे एवढा भाग एवढा शूट करून घ्यायचा जास्त नाही 2 मिनिटाचा या 1 मिनिटाचा याच्यात करून घ्यायचं काही कट करू आणि इकडे आता इकडचं शूट करायचं आहे इकडे असं पलटवायचं आणि इकडे असा इकडचा नजारा दाखवायचा आहे तर इकडचं शूट करायचं हे झालं तर असं हे ट्रायपॉड ठेवायचं आणि असं जेवढं तुम्हाला म्हणजे जिथे चांगलं क्लिअर दिसलं पाहिजे आणि चांगलं शूट झालं पाहिजे असं तर हे झालं आणि तुम्हाला किचनचं आता तुम्हाला किचनचं तर खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाला असं वाटते की मी पण किचनचं जे काही बनवायचं आहे ते कसं शूट करू तर नक्की पहा आता समजा हे कढई आहे तर आता तुम्हाला फक्त चेहरा नाही दाखवायचा आहे तुम्हाला हे शूट म्हणजे थकली मी आता चालले ना तर तुम्हाला आता समजा हे कारले तुम्हाला फक्त कारल्याचं ताट दाखवायचं आहे सोड तर हे असं करून घ्यायचं हे असं हे पहा तर हे एवढं असं दाखवलं तर हे पहा आता हे फक्त कारल्याचाच व्हिडिओ इथे दिसणार शूट होऊन राहिलं समजा असं तर असं हे वाकून द्यायचं आणि एवढं शूट करायचं म्हणजे हे कारले धुतलेले आणि म्हणजे तळायच्या वेळेस बी तर तळायच्या वेळेस जर तुम्हाला करायचं असं फक्त हे दाखवायचं आहे तर मग हे अजून वर्त करायचं एका हातानं होत नाही तर हे असं उंच पण होते हे खूप खरं हे ना खूप मस्त शूट होते पूर्ण करून नाही एवढंच आणि हे पहा आता फक्त कढईचं बस झाले जास्त टाईम नको करू तर झालं हे पहा आता फक्त कढईचा भाग दिसणार आहे म्हणजे पूर्ण इकडचं तिकडचं नाही फक्त आता तुम्हाला कांदे तळताना कारले तळताना फक्त कारले तळताना तेवढाच व्हिडिओ दिसणार आणि इकडचं बाकीचं काही दिसणार नाही म्हणजे मी इथे उभी आहे हे पण नाही दिसणार तर असा व्हिडिओ शूट करायचा थोडा जास्त लांब व्हिडिओ शूट नाही करत बसायचं म्हणजे खूप काही कारले आता धुताना खूप वेळपर्यंत दाखवायचं ते नाही थोडंसं धुतलं की अजून थोडंसं कट केलं तेवढं मग फास्ट केलं फास्ट करून तेवढा भाग अजून कट करून द्यायचा मग म्हणजे असं थोडा व्हिडिओ असा शूट करायचा तर मी आता व्हिडिओ तसंच शूट करत असते तर कोणाच्या घरी अगर कोणाजवळ जर ट्रायपॉड नसला तर तुम्ही व्हिडिओ कसा शूट करणार एका हाताने तर पहा तर तुम्हाला पण ट्रायपॉडची गरज पडतेच अगर कोणी घरी असलं तर त्यांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊ शकता शूट करायला पण अगर कोणीच नसलं तर मग तुम्ही व्हिडिओ कसा शूट करणार अगर मग समजा एका हाताने मग अगोदरच समजा तुम्हाला करायचंच आहे एकाच हाताने कोणी साथ देणार नाही राहिलं आणि ट्रायपॉड बी नसलं तर मग कसं शूट करायचं तर मी सांगते आता समजा आता एका हातानं आता हे कारले अगोदर पहिले धुवून टाकायचे आणि मग नंतर हे एवढंच दाखवायचं हे एवढं तर हे एवढं आणि मग एकदम मग पहिलेच टाकून द्यायचे आणि मग हे असं करून असं म्हणजे अगोदर टाकून द्यायचे एका हाताने टाकता येते मग एवढंच असं शूट करायचं मग हे झालं तर मग अजून तुम्हाला आता नमक घ्यायचं म्हणजे हे घ्यायचं आहे तर हे आधीच हे जर तुम्हाला आता दोन्ही हात लागणार खोलाले तर मग तुम्ही काय करा मोबाईल तेवढा व्हिडिओ कट करून द्या म्हणजे कट नाही मोबाईल ठेवून द्यायचा व्हिडिओ शूट करणं थांबायचं आणि हे अगोदर खुलून ठेवून द्यायचं असं हे अगोदरच खुलून ठेवून द्यायचं आणि मग इथेच एका हातानं जेवढं तिखट हळद मीठ तेवढं लागते तेवढं तुम्ही
टाकू शकता म्हणजे सांगून राहिली तरीका. आणि मिठाले आता आपल्याला 2 हात लागन. मग याच्यासाठी अजून स्टॉप करायचा, मोबाईल असं ठेवून द्यायचा आणि असं हे ढिलं करून ठेवायचं आणि मग अजून पुन्हा असं शूट करायचं. इथून शूट करायचं, मग हे असं ठेवायचं, मग मीठ टाकायचं असं. तर असं करून आणि आता हे तेल आहे, तेलाच तसं तर नाही एका हाताने खुललं तर मग तुम्ही अगोदरच खुलून ठेवायचं आणि पुन्हा मग अजून तसं खुलून मग असं तेल टाकायचं. समजलं? तर असं व्हिडिओ शूट करायचा. आणि कालच्या याच्यात पण मी तुम्हाला नाही, परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ कशी शूट करते. तर म्हणजे असं थोडं थोडं जे बी तुम्हाला शूट करायचं, आता बाहेरचं तुम्हाला शूट करायचं आहे तर मी तर बाहेरचं असं हाताने म्हणजे माझ्या हातातच मी असा मोबाईल घेऊन असं शूट करत असते. असं पूर्ण असं शूट करून म्हणजे आपला असा चेहरा दिसला पाहिजे असं शूट करून असं बोलायचं. आता माझा आवाज तिथपर्यंत पोचत नाही, जास्त मोठा आवाज नाही आहे माझा, तर मग तुम्ही माईकसुद्धा वापरू शकता. आता मी तिथे गेली शूट करायला तर मोबाईल असा करूनच शूट केला आणि देवांशूसोबत होता तर देवांशूच्या हातात मोबाईल दिला, मग असं करून शूट केलं. तर असा व्हिडिओ तुम्ही शूट करा. थोडीफार मेहनत खूप लागते, प्रत्येक याच्यामध्ये मेहनत खूप लागते. यूट्यूबर म्हटलं तर मामूली गोष्ट नाही आहे. यूट्यूबर बनणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर याच्यामध्ये खूप मोठी मेहनत करावी लागते. आता याच्यामध्ये किती मेहनत आहे. थोडा व्हिडिओ शूट करा, मग ते कट करा, फास्ट करा असं, आणि एडिटिंग करा, किती भानगड आहे. तुम्हाला असं वाटते की व्हिडिओ शूट करते आणि डायरेक्टली यूट्यूबवर टाकते, असं नाही आहे. याच्यात खूप मोठी मेहनत लागते. पण एवढं आहे का घर बसल्या मेहनत करावी लागते. जे लहान लेकरं आहे, लहान लेकरावाल्या आई आहे त्यांच्यासाठी तर हे म्हणजे घरच्यासाठी तर खूप चांगलं आहे. हे बाहेर काही जायची गरज नाही पडत. तर असं तुम्ही व्हिडिओ शूट करून पहा. आणि नक्की तुम्ही मला अजून काही विचारायचं आहे तर तुम्ही मला अजून काही कमेंट करू शकता, विचारू शकता. आणि थोडीफार माझ्या बोलण्यामध्ये म्हणजे अटकते, मग घाईघाईनं बोलणं येते, तर समजून घेत जा, माझं बोलणंच तसं आहे. तर असे मी व्हिडिओ शूट करते. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. मला उचकी पण लागली आहे, माहिती नाही कोणी माझी आठवण काढली आहे तर. आणि आता माहीला आणायला टाईम आहे, फक्त आता 3:30 वाजले. तर मला ना हे ट्रायपॉड खूप आवडलं, कारण याच्यामध्ये फॅसिलिटी बी खूप चांगली आहे आणि जितकं मोठं करायचं तितकं मोठं होते आणि जसं करायचं तसं होते ते. तर चला मग.